मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवान गावाकडची माती, साद घालती पुन्हा नव्याने तीरटाची नाती. आम्ही रहिवासी, गडजेजुरीचे आम्ही रहिवासी. देवाचा झेंडा वळखला दुरून, मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मित्रांनो बोला आता. दिनांक 21/6/2024 रोजी हशिवरे गावाची शान, हशिवरे गावाची परंपरा, तुर्कीच्या पाड्याचे मान होणार आहे रे. तयारी चालू आहे. हो सांगते. हो चालेल. 17 ऑगस्टला काय आहे पण लावला व्हिडिओ काय व्हिडिओ कर बरं एकदा. आणि घेतला तुझा फोटो दाखवू का तुझा? मी एक 9 वर्षापूर्वीचा फोटो दाखवू का तुला? सुरकीची पाड्याची आहे रे.
परंपरा हा 2026 हशिवरे गावाचा मान सन्मान, हशिवरे गावाची परंपरा. उद्या रविवार दिनांक 21/6/2026 रोजी तुर्कीच्या पाड्याची गावाची गाव टाकण्याची पाळी आहे आणि तुम्ही आमच्या मंडळाला भेट दिली त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि उद्या तुम्ही आम्हाला मटण खूप चांगल्या प्रकारे द्यायचं आहे. आम्ही तुम्हाला खूप विश्वासाने आमची गावाची परंपरेचा तुम्हाला मान दिलेला आहे. आणि उद्या तुम्ही सकाळी मान द्यायला 12:30-1 पर्यंत येऊन मान द्यायचं. धन्यवाद. हे आहेत आपले अजिमबाई आजादुरे 8 वाजता. नाही बोकडा मग अजिम एवढा लेट बोकड कापायला आता या परत 8 वाजता बोकड कापायचं. नाही हे बोकडाला मागतो 8 वाजता सकाळी पहिला दादा 12 देऊन मग पुढचं राऊंड होईल. अरे बरी आहे ना. आणि मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते सरळ घेतले देवांचा मान सन्मान. हरते मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते नात्यांच्या मान सन्मान देवांचा. मोहरते गुंज पावसाचे हा बेभान कसे गहिवरते मन उभारण्याचे पावसाचे का होते ए नाच नाव कसे गहिवरते गाव जत्रा. सर्व कुठे आहेत सर्व आबा लपडी बाहेर सर्व चला बाहेर चला. तिकडे चला रे सर्व. बाई चढ बघा सर्व आई सावली अरे बोकड डोक्यावर आपले सर्व बोकड आणायला सर्व निलू कर. हे बोला रे मटणाला गर्दी. लाईन लावा रस्त्यावर गेली रस्त्यावर
मटणाला लाईट लावलेली आहे. या किती पाहिजे सर्व फुल आहे, फुल गर्दी आहे सर्व. ए साईडला 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 ग्रँड एंट्री. हा एक सिद्धेश इकडे बघ. हा घाबरला तो आता काही ए चला सर्व चला. चला घे चला घे चला घे चला घे त्याला चला घे. अरे मी नाही जा. मी नाही आदि अग्नि नाही जा. अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि गण अग्नि. सर्व आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि सर्व अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि गण अग्नि. पुढे पुढे.
आहे ना आहे बघ कपूर कौन है ये? कहाँ से आते हैं? चाललो हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुठं वाट मंदी पोचती गेला रगतती गंधारी आवाज चाल पुढे तुला रगड्या भीती कशाची परवा कुणाची तुझं गोष्ट हाय मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची व्हिडिओ डायरेक्ट फोटो नाही पृथ्वी मोलाची तू चाल पुढे तुला रगड्या भीती
कशाची परवा विकुणाची सागर चला पटापट. माशा पाणी पियाला आल्यात. चला 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 आरामात आरामात या आरामात या. मगाशी आपण तिथे गेलेलो ते हनुमानाचं मंदिर आहे तिथे आणि आता इथे जे गेलो नाही इथे ते संतोषी मातेचं स्थान आहे. आणि तसं 2 ठिकाणचा मान आम्ही दिला आहे आणि आता चाललो आहे गाव जत्रा परत चालली आता सगळी वेशीवर फिरायला. हा आमच्या वेशीवरचा नानाभाऊ देव. नानाभाऊ देव बोलतो. प्रत्येक झाडाखाली म्हणजे वडाच्या झाडाखाली आपलं प्रत्येक देव असतोच. त्यामुळे झाडं जतन करायला पाहिजे. झाडं जतन व्हायलाच पाहिजे. ते देवाच्या नावाने का होईना पण ही झाडं जतन होतात. मग मान टाकण्याचा मान देऊ. हा मान कोणाचा? निलू बघ इकडे. डोंगरात देव बसले ना. बापरे कुठे कुठे देव बसले बघा. सर्व पूर्ण झाडी झाडी पुरा जंगल आमचा डोंगर. सर्व चला सर्व कसे ओके. कसं दावाचं बघू दे. असा पाय टाकायचा. काय करशील? नवीन देऊच आहे. हळूहळू पाय टाकायला लागतात रे. मग पाहुणारी आहे ना ती डोंगरात चालत नाही. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नाट्यांच्या बंधात सर्व मोहरते मनोभाण वाऱ्याचे गुंज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मनोभाण वाऱ्याचे गुंज पावसाचे इथे बांधलेलं ना गेल्या टायमाला. नाही तिकडे बांधलेलं बरोबर. नाही कुठल्या कुठल्या जंगलातून जायला लागतंय. असं जंगल पाहत बरी नुसती कर्जाची झाडं आवाज करतात. त्याला काय बोलतात अरे
आम्ही पोचलो केतकीच्या देवीचा मान देवाला. आणि हा आहे आमच्या केतकीच्या माळ्यावरचा एकमेव गावचा धरण. सुकला आहे, पावसाची सुरुवात झाली तर भरेल तरी. वा ये रे बाबा ये, तुझीच वाट बघते ये. का होते बेभान कसे गैवरते मन उधाण होते बेभान कसे गैवरते मन अजून पलवर जावाचा आहे. हे आता डोंगरच वक्ता राहिला झाला. हे डोंगरावरून आपण उतरलो. आता डोंगरावरून उतरल्यानंतर पुरा खाडी आहे. खाडी हा हा ही आमची फेमस डुंगी. त्याला आपण काय बोलतो डिंगी. ही शिवराची बाउंड्री आणि ती आहे आपली माय माऊली वरती. ब्रेक लाव ब्रेक लाव ब्रेक लाव ब्रेक लाव. कड्यावरच्या देवींचा मान ना. हा नेलू कड्यांवरच्या देवींचा मान. हा तुम्हाला दाखवलेलं ना कड्यांवरच्या देवी. वरच्या देवी आहेत ना, त्यांचा हा मान आहे. बापूजी देव बारा हाच मेन माणूस आहे. त्याची काही त्याच्या मेन माणसाची काही अरे सर्व हा आता आला सर्व मध्ये. आपलं देव देव आपलं देव देव नाव आपले बापूजी देव जे शिरोली आमच्या आशिवराच्या वेशीवर आहे. घे तुझा फोटो काढायचा आहे. देवेश्वरचा शिरबा देवी शिरबा देवी. हे देव आहेत. ही चिंचेची झाड वर्षानुवर्ष देव आहेत. ही झाड आहेत.
संतोषी देवच आहे. झाडाखालीच आहे. पूर्ण झाड आहे. देवाला पाणी खावा एक बॉटल. अरे सांगताय का देवाची बॉटल ठेवा जाऊ. आणि तिथे आम्ही बोलतो चिकन बाप्पा. चिकन बाप्पा पाणी तरी एकच. पाणी पाच जाऊ दे. रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला घोडा पाऊस आला मोडा रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला घोडा आला मोडा. आज संध्याकाळी 7 नंतर कोणीही बाहेर राहू नये. चालला खुल्ला भूत ओमल्यास दुर्गीचा पाडा मंडळ जबाबदार राहणार नाही. आपले देव कुठले? हा शिवबा देव ना. हे आमचे शिवबा देव. घरात
त्यांचा चालू आता मी जंगलातून आता काय करतोय खतरनाक व्ह्यू आहे बघा. पुन्हा दोन्ही साईडला पुन्हा अख्खं जंगल आहे. जंगल जंगल पुरा जंगल फुल जंगल आहे जंगलात आणि हा रस्ता आता तिकडे खाडीला जाणार. खाडीमध्ये फळ्यावर पुढे फळ्यावर आणि फळा खूप लांब आहे पण फळ्याच्या जवळपास आम्ही पोचायचा प्रयत्न करतो. गाव जात आला ना फला आला फला आलो आलो थांब करतो हां अरे या इलाही इल्लल्लाह या मोहम्मद रसगुल्ला या इलाही इल्लल्लाह या मोहम्मद रसगुल्ला या अहमद रसगुल्ला ओके थोडा हुल्लुल्ला अल्लाह अल्लाह इल्लल्लाह अरे कहना क्या अरदीन खाजी अब्दुल अल्लाह नैनुद्दीन हल्दे जवळ जवळ पोचत आलो. आता जवळपास पोचत आलोय खाडीमध्ये. नक्कीच दाखवतो खाडी. खाडी चालू झाली खाडी पुन्हा खाडी आहे आणि पुन्हा खाडीचा भाग आहे. हा विरा आहे ज्या विरातून पाणी येतं वर वरचं पाणी पुरा खाली येतं खाडीला भेटायला. बघा एवढा लांब अंतर आहे एवढं लांब आहे ना विचारून. खाडीत पोचलेले आहेत सगळे मस्त काड्या कुड्या आई आहे नाणे आयला कोंबड्या कोणची ताई संग ए कोंबड्या 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 हा ना अरे कोंबडी कोंबडी पळाली आहो निलो बघू दे. पिशव्या घ्या मान सम्मान शेती होती पहिली इथे हा आता सर्व खारे पाण्यात बुडालेली आहे. आता तुम्ही आपला देव कुठला आहे देवांना काय बोलतात फलवरचा देव फळावरच्या देवाचा विजयाचा फळावरच्या देवाचा विजयाचा. मग बेकार आहे ना तो काय आला हा समजा का बेकार आहे पांड्या. तर गाईज आज आपल्या आशिवऱ्या गावातील सुरकीचा पाडा या आळीचाच गाव टाकण्याचा प्रोग्राम आहे. तरी आपण सर्व प्रोग्राम मटण वगैरे वाटलं आहे. त्याच्यानंतर रात्रीचा जो प्रोग्राम आहे जो मटण बनवण्याचा ते आपले सर्व अधिकारी वगैरे बनवतात जेवण वगैरे. आत्ता जेवढे माणसं वगैरे आपले आहेत ते पूर्ण गावाचे पूर्ण टोटल बाउंड्रीवरून भात टाकणे वगैरे म्हणजे पूर्ण गावात आळीत कोंबड्या वगैरे पुरण्याचं वगैरे काम जे आहे ते परंपरा ती जुनी ती चालू ठेवतात. आता तुम्हाला मी दाखवतो जेवणाचा प्रोग्राम. काय
आपलं काय बोलतात त्याला शीट टाकायला जातं ते आपलं चालू आहे सध्या. आता जो आपल्याला मटण जो आहे तो बनवण्याचा प्रोग्राम चालू आहे. मिक्सिंग वगैरे हळद वगैरे लावली आहे. आज गाव टाकणीच्या बद्दल तुम्ही काय सांगू शकता? गाव टाकणीबद्दल सांगत गेलं तर आम्ही खूप काय आज मजा केलेली आहे. गाव टाकणीला देवांचा मान दिन व्यवस्थित पोच केलेला आहे आणि आता देवाचा शेवटचा मान हे पोच आपण करतोय आणि ते पण आता व्यवस्थितरित्या पार पाडला जाईल. 9 वर्षातनं आपली पाळी येते ती आता आत्तापर्यंत तरी व्यवस्थितरित्या पार पडले. पुढचं पण सर्व व्यवस्थित होणार. आतुरतेने वाट बघतात मटण कधी शिजेल आणि कधी खायला होईल. तर आज आपला मटण उत्तम असं होणार आहे. कारण की आपल्याकडे आजचे जे कूक आहेत ना, आपल्याकडे आजचे कूक चंद्रकांत ठाकूर, त्या काकांचं नाव मला काय माहिती नाही आहे. तर त्याच्यानंतर ते आपले भावजा काका, किशोर काका, त्यांना उर्फ भावजा काका बोलतो, ते किशोर काका आहे. आणि ते आता आठवलं, त्या काकांचं नाव अंबर काका. आणि हाताची घडी घालून आहेत ना ते आपले अनिल काका. तर आपला नवीन कुक अजून एक आपल्याला ॲड झालेला आहे, जगदीश काका. त्याचं नाव जगदीश ठाकूर, सगळ्यांचे काका आहे. 9 वर्षात राहायला पाहिजे. आपले आज वरिष्ठ सर्व इथे बसलेले आहेत, बघून घ्या. सर्व वरिष्ठ मंडळी आहेत, त्यांच्याकडून आपण विचारू की त्यांनी ही कितवी पाहिलेली आहे आपली गाव टाकणी. तरी आपले काकांना विचारू. काका, ही तुमची कितवी आहे गाव टाकणी? 5वी. काकांच्या माहितीतली 5वी. काका तुमच्या माहितीतली? काकांच्या माहितीतली 3री आहे. काका तुमच्या माहितीतली? माझी 6वी आहे. मी 6वी आहे. मी 6 वर्षाचं होतं तेव्हा पहिली गाव टाकली. हां. काका किती सालला झालेली पहिली गाव टाकणी? आता सांगतो बघ तुला, 66ला. 1966ला. म्हणजे काकांच्या टायमिंगची आहे ती. पण ती त्याच्या आधीपासून आमची गाव टाकणीची प्रथा चालू आहे. तर पुढच्या अजून एक काकांना विचारूया, जे आपले खूप वरिष्ठ आहेत. सुरकीच्या पाड्यातली 6वी आहे. 6वी. काकांच्या माहितीतली पण 6वी आहे. तर काका तुमच्या माहितीतली कितवी आहे? त्या माहितीतली 7वी माझी आहे. तर काका असे म्हणतात की 7वी आहे. तर आपल्यात ते सर्वात जुने असे बाबा आहेत, त्यांना पण विचारूया. बाबा, तुमच्या माहितीतली कितवी आपली गाव टाकणी आहे? जवळ 9/45. तर मग 45वी ही गाव टाकणी. 5वी. तर काका सांगायचं, बाबा सांगायचं, अशी ही 5वी गाव टाकणी. तर पाहूया आपण अजून वेगवेगळ्या माणसांकडून, जे आपले वरिष्ठ मंडळी अजून येतील, त्यांच्याकडूनही आपण विचारू की कितवी गाव टाकणी आहे. हां. तर बाबांचं असं म्हणणं आहे की जे आपण जे काही मटण देतो आपल्या गावातल्या माणसांना किंवा गावकीला, तर तो पहिले थोडंसंच द्यायचे. पण तर आपल्या जे काही देखरेख आहे, जे काही पैसे सर्व काही असतं ते दादाजवळ असतं. दादा आपल्यासाठी अध्यक्ष आहेत, त्याप्रमाणे आपण दादाला विचारता आपली किती गाव टाकणी आहे? माझ्या माहितीत माझी 3री गाव टाकणीची पाळी आहे, पण मला 2च व्यवस्थित आठवतात. हां. गेल्या वर्षी 18 वर्षापूर्वी केलेले आठवत नाही, 9 वर्षापूर्वीचे आठवते व्यवस्थित. हां, कारण की दादा त्या टायमिंगला दादाचं वय कमी होतं, त्याच्यामुळे दादाला 3 झालेले आहेत गाव टाकणं. आणि आता तर दादा, तू लहान मुलांबद्दल काय बोलशील? लहान मुलांचा चांगला सहभाग आहे आणि पुढं त्यांनाच करायचं आहे. हां, की ते त्यांचा इन्व्हॉल्व जर असेल तर ते पुढे चालत राहील, तुमचं असं म्हणणं. मित्रांनो, आपला आज दादा, आज आपला उपदा मिळालेला आहे, त्याचं नाव आहे प्रीतम गावड. दादा, आपल्या गाव टाकणीबद्दल तू काय सांगतो? ही माझ्या गावाची 3री गाव टाकणी आहे. 18 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा गेलो होतो. आणि यावर्षी एवढा आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे की बोलूच नका. जवळपास 150 आमची लोक फिरायला होती आणि व्यवस्थित सर्व पार पाडलेलं आहे. आणि आता आम्ही संध्याकाळी आता गावाच्या विषयावर फिरायला जाणार आहे आणि ते सर्व व्यवस्थित झाल्यानंतर मग जेवणाचा प्रोग्राम आहे. तर हा जो दादा आहे आणि तो असा आहे 9 वर्षात पुन्हा हां याच जोमाने आमची नवीन पिढी काम करणार आहे आणि येथील रात्री त्याच्या अध्यक्ष असणार. नाही दादा, अध्यक्ष ना, हा असा माणूस आहे की हा काम करतो सर्व, पण कधी समोर येत नाही. हा असा माणूस आहे. तर मित्रांनो, अजून एक आपल्या
आईचा आधारस्तंभ मिळालेला आहे दादा. दादा, तू आपल्या या गाव टाकणीबद्दल तू काय सांगशील? किती गाव टाकली आहे तुझ्या माहिती? नक्कीच ही एक प्रकारची गावाची परंपरा आहे आपल्या. आणि माझ्या माहितीनुसार, माझ्या वयानुसार तर मी ही तिसरी तर माझी आहे, म्हणजे 9 सत्ता. तर पुढे आपण असो की नसो हा माहिती नाही, पण ही गावाची परंपरा अशी चालत राहिली आहे. आणि सुरतीच्या पाड्याचा मान या वर्षाचा एवढा हौशी मौजीत झाला आणि खरंच सर्व सभासदांनी एवढी मेहनत केली आणि सगळ्यांनी लास्टवर शेवटपर्यंत येऊन खूप कार्यक्रमाची शोभा वाढवली. सगळ्यांचे धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तर आपल्या सर्वांमध्ये मिळून मिसळून मजा करणारा आपला निलुदादा मिळालेला आहे. निलुदादा, तू आपल्या या गाव टाकणीबद्दल तू काय म्हणशील? पहिले गाव टाकली म्हणजे दादा आपला आता पहिल्यांदा गाव टाकणीला आलेला आहे. दादाच्या माहितीतली दुसरी किंवा तिसरी असायला पाहिजे, पण दादा आता पहिल्या गाव टाकणीला. दादा, किती मजा केलीस तुम्ही गाव टाकणीला? मजा केली, अशी कधी मजाच करायला भेटली नाही. भेटली दादा, केस कुठे कापतो? नाहीच नाही भेटत मला. सुरतीच्या पाड्याचा मान आणि शेवट सांगता सुरुवात होत आहे. आणि आपल्या गावातील पोलीस पाटील यांना मान देऊन आपण सुरुवात करायची आहे. चला पाटील, सुरुवात करूया. सर्व भूत निघालेली आहे. भूतांचा मान देण्यात येणार आहे.